ठीक आहे, आता काय नाही करू शकत मी ह्याचं. आता मी निघाली आहे आईकडनं सकाळी, म्हणजे मी आता रात्री तर मी शूट नाही केलं काय. आता निघाली आहे मी. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आता मला आता ऑलरेडी लेट झाला आहे आम्हाला. मी रातचा वेट करत निघाली नाही आणि तो तिकडे काम करत राहिला घरी आणि त्याला लेट झाला निघायला. तर आता आणि त्याने मला तो निघाला आणि त्याने मला फोन पण नाही केला की अदिती निघ घरातनं. मी तरी बँड्राला आहे, मी लगेच पोहोचेन. तो अजून अंधेरी स्टेशनला पण पोहोचला नसेल. मी आता बँड्रा स्टेशनला पोहोचेन. ठीक आहे, बघूया आता ही ट्रेन आम्हाला भेटणार आहे की नाही भेटणार आहे. मला नाही वाटत आहे भेटणार आहे, पण ठीक आहे बघूया. फायनली पाऊस आला. आम्ही दोघं चाललोय आता पुण्याला. आम्ही पोहोचलोय, ऑलमोस्ट पोहोचलोय आम्ही. मी आता ब्लॉग चालू केलंय. पोहोचल्यानंतर मला पाहिजे ती रेड कॅप, पण ह्यानी ब्लॅक आणली, पण ह्याने आणले तरी स्वतःसाठी आणले ना, ह्याच्यासाठी आणले आणि माझ्यासाठी थोडी. आणि पाऊस आला म्हणून मी ब्लॉग चालू केला, नाही तर मी ब्लॉग एवढ्या लवकर चालू करणार नव्हते. मी नंतर चालू करणार होते. आमच्याकडे छत्री पण नाही आणि मी माझी केस नाही भिजवणार आहे अजिबात. कारण मी कालच हेअर वॉश केलं आणि मी कालच हेअरकट पण केलं आहे. पण माझी सर्व केस अशी बाहेर निघतात आहे जेव्हा पण मी वरती बांधते. आणि माझं रब्बर नाही ह्याच्याकडे, तो माझ्याकडे नाही आहे, तर मी नाही बांधू नाही शकत केस. आणि क्लिपमधनं सर्व केस निघून जातात माझी. माझ्या बॅगमध्ये काय, माझा फोन पडला असता. आता आम्ही पोहोचलो आहे. आता आम्ही तो कॅमेरामध्ये आला ना तर काहीतरी बोलला मला फुल. मी हा फुल मुंबईवरनं घेऊन आली आहे काल रात्रीपासनं. आणि हा बघी नको म्हणून नको ना काय बोलू पहिला समजलं. सो आज नाही, आम्ही कालच आलो आहे गोवाला आणि आम्ही आता थांबलो आहे इथे. कुठे थांबलो आपण? जो कि एक ब्लॉगर का है टीकू करके. आणि तो एकदम कैंडोलम बीच के पास में ही है. अभी आ रहा है यहाँ पर सी फूड बॉईल, सुरमई थाली, केकड़ा थाली और प्रॉन्स थाली, 3 थाली आ रहा है. तो अभी उसका टेस्ट लेते बताते कैसा है. एकदम चांगलं इकडे. 2 दिवसापासून पाऊस चालू आहे इकडे. अभी तू मराठी में बात करा. एकदम मराठीमध्ये बोलायचं, शुद्ध मराठीमध्ये बोलायचं. कळताय तिथून सर्वे. मी तर हव्यामुळे अशी होते. आणि ते समोरच बीच आहे. समुद्र आहे कॅन्डोलिम बीच आहे. मी फर्स्ट टाइम आली आहे गोवाला आणि हा आहे म्हणून मला यायला भेटलं, नाही तर मला माहित नव्हतं. असं पण मजा येते. पाऊस आहे. पडून गेला. मी बाहेर गेली बीच दाखवायला, एवढं बाप रे, मैं भाग के अंदर आ गई. बारिश नाही, बारिश आहे. आम्ही तिकडे एकदम एंडला बसलेलो, आता एकदम या बाजूला आलो. पाऊस फट्टू, सर्वात फट्टू मुलगा. मेकअप केला सगळं. पुन्हा तोंड आमचा वल्ल झालाय. केसांना आता मी नाही केलेला, स्ट्रेटनिंग केली सगळं. आम्ही इथे पावसात भिजतोय. ह्याला बोलली चल माझ्यासोबत जरा, तर ते नाही थांब मी येते.
माझ्याकडे एकदा कपडे नाही आणलेत मी, माहिती आहे जरा, पण हे मी काल पण हेच घातले ना मी. तर आता इथे जिथे आम्ही थांबलोय ना तिथे समोरच हे चलो धुणार आहे आता, पण मला कायच भेटणार नाही तिकडे. मला मी जेव्हा येत होती तेव्हा मी बघितलेलं काहीतरी असं मला दिसलेलं असं छोटासा काहीतरी एकदम. पण काय हे लोक इथे दोघं थांबले आणि आम्ही दोघं पावसात भिजतोय आणि इथे समोरच बीच आहे. आता मी जेव्हा बाहेर आलेली ना तेव्हा दोन लोक नाचत होती. हा मुलं होती दोन, एक मुलगी एक मुलगा. आणि हा बघ साधं एवढंच चालायला यायला होत नाही माझ्यासोबत इथे. पडेन बोलतोय मैं गिर जाऊंगा. खट्टू साला काय होतं ना आता. आता वाजलेत 5 आणि आपण सकाळपासून काही खाल्लं नाही म्हणून एवढं. आणि त्यामध्ये हा पाऊस आला म्हणून, नाही तर आम्ही खाल्लं असतं काहीतरी आतापर्यंत चांगलं ट्राय करून. का जेवण अच्छा थांबून थकलेत आता स्वतःच किचनमध्ये जातात. आणि पुन्हा मेकअप केलेला मी, केस पण पुन्हा सेट वगैरे करून आलेली. कधी करत नाही मी, आज मी केली. आणि आज पाऊस आला किती मस्त जोरात एकदम. मी बाहेर गेली असंच तिकडे ना, असं बीच चांगलं वाटत होतं शूट करायला. मी बाहेर गेली एवढ्या जोरात हवा आली, मी अशी धपकेने मागे आली. परत अशी मागे आली मी, माली पडत आतमध्ये. माहितीच नाही मला आम्ही लोक इथे किती दिवस थांबणार आहे, मला हे माहितीच नव्हतं. आपण घरी कधी जाणार आहे? 1 वीक. मला माहिती नव्हतं हे सर्व. आणि मी कपडे पण नाही आणले. आता झुडिओमध्ये जाणार आहे आम्ही लोक सर्व आणि तिकडून बरं काहीतरी असं चांगलं घेणार. आणि रोशनी येते आहे, गोवाची शॉपिंग चालली. मला होईन तो टॉप. एक हे घेणार आहे व्हाईट आणि ह्याच्या आतमध्ये घालायला काहीतरी असं छोटूसं असं काहीतरी. हाँ हे चांगलं तर वाटतंय. व्हाईट आहे. हाँ व्हाईट कलर में नहीं चाहिए, कारण हे पण व्हाईट ते पण व्हाईट. काय खरं नाही आता माझं. इथे ब्लॅकवाला काय आहे त्यांच्या हातात काहीतरी ब्लॅक. हां छान आहे है ना. ब्लॅक हे पण छान आहे. काय आहे? ब्लॅक टॉप आहे. मला काय समजलं नाही. ये बिना पैड वाले में है, हाँ व्हाइट वाला पैड वाले मिलेगा। ओके. और ये है, हे बघ ये आप दोनों सेट में यूज कर सकते हैं आप। कैसे. हे वाव हे पण छान आहे. हे वाला हाचा कलर चांगला आहे, हा चांगला आहे. नाही ब्लू तू उलटा पण घालू शकते. हा ये ऐसा वाला दिए, हा पण छान वाटतंय कलर. ये देखो सब एक कलर छान वाटतं ना. आता मी व्लॉग ठेवते आणि घेते सर्व. हाय बोलो हाय. ये इस पे करू. समोर इथे बीच आहे आणि आम्ही जिथे थांबलोय ते इथेच आहे, एवढ्या जवळ. वाव हा एकदम. आणि आम्ही हे घेतलं, हे 500 मध्ये पडलंय मला. अयो पुढे अजून होतं. इथे जास्त. ओ फक तो ब्लॅक वाला आवडला. जाऊया चल जाऊया. त्याच घेतलं तिकडे. एवढं तिकडे पुढे म्हणजे किती पागल आहे ना मी. थोडंसं फिरायला पाहिजे होतं फक्त मी. मला चांगलं असं अजून काहीतरी चांगलं भेटलं असतं. पण ठीक आहे आता इथून पण घेऊ शकते. चालू झालं यांचं. मीच कर तू. क्या बोली वापस बोल. मी काय नाही. येड़ा बोली ना अभी से. ठीक है जे हाय ते हाय. इधर हम लोग तो गाइस इधर हम लोग सी फूड भाई ख़त्म कर दिए पूरा. काफ़ी अच्छा डिश है यहाँ पर. और अगर प्रॉपर गोवन क्यूजिन अगर आपको ट्राई करना है तो ये प्लेस मस्ट विजिट है.
यहाँ पर है प्रॉन्स थाली, ये केकड़ा केकड़ा हम लोग ने खत्म कर दिया। केकड़ा किधर है? इधर है, इधर है। इसके पेट में अभी। हाँ तो केकड़ा भी हम लोग ने खा लिया अच्छा सा, सुरमई थाली भी खत्म हो गया। और हम लोगों ने आप भी खाया आप- तो भी खाया ठीक है, अपने पैंट भी गंदा कर दिए। ये देखो रंगोली सबने, बन गया। ये मेरा कपड़ा खराब हो गया। इसका भी। माझं तोंड हात सर्व तो समझ जाओ फूड कितना अच्छा है। अगर आपको भी प्रॉपर गोवन क्यूजिन या अच्छा फूड चाहिए गोवा में तो वेव डेक एक बार जरूर विजिट करो। तो कौन प्रॉन्स खाया पूरा? किसने खाया? कौन से उसको भाई? हाँ वो उधर वो भी तो खा रही है, वो खुद खा रही है, मेरे ऊपर हाथ डाल रही है। खेकडे लोक खेकडा तुम्ही ते स्वतःच खाता काय सगळं? हाँ प्रॉन्स डेक तो खरंच खाण्यात बिझी होता. इतना टेस्टी है ना कि शेयर भी नहीं करता। मस्त है। नाही, तो खरंच खाण्यात खूप बिझी होता एकदम. गरीब रहते ना। कौन? संपतच नाही, माझं पहिलं झालंय सर्वात. हे बघ. नुसता पसारा करून ठेवलाय. म्हणजे आलं ही पॅन्ट. हिनी एकच हाताने खाल्लं, पण बाकी सर्वांनी दोन्ही हाताने खाल्ले. तू पण? वो ब्लॉग में आने के लिए हाथ पोछी। ते इथे आलोय बीचवरती, त्या लोकांना तिकडे सोडून, आणि आम्ही एक खूप फनी व्हिडिओ बनवलाय. मी ऍड करते याच्यामध्ये. आम्हाला काहीतरी चांगलं बनवायचं होतं, पण असं बनलं ते, आणि आम्ही खूप फनी दिसतोय त्याच्यामध्ये. आणि खरंच पण व्ह्यू तसा आहे. आणि इथे बघ हा, आणि कोण कोण लोक छत्री छत्री घेऊन उभे. एवढा नाही, ते नाही होत ना. ती जवळ मी नाही जोरात हसते.